मिनी विधानसभा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राज्यातल्या 246 नगर परिषदा आणि 42 नगरपंचायत निवडणुकांसाठी अर्ज भरण्याची मुदत अखेर संपली आहे। दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज भरण्याची वेळ होती आणि पुढच्या 2 ते 3 मिनिटांमध्ये ही मुदत संपती आहे। पक्षामध्ये होत असलेल्या चढाओढीमुळे अनेक उमेदवारांना एबी फॉर्म मिळाले नव्हते। मात्र आज शेवटचा दिवस असल्यामुळे जवळपास उमेदवारांना एबी फॉर्म देण्यात आलेत। नगर परिषदा आणि नगरपंचायतींसाठी 2 डिसेंबरला मतदान पार पडणार आहे, तर 3 डिसेंबरला निकाल जाहीर होणार आहे। आणि याविषयी अधिक माहिती घेऊया, प्रतिनिधी विकास माने सध्या आपल्या सोबत आहेत। विकास, आता 3 वाजलेले आहेत, बरोबर 3 वाजतायत, 2 वाजून 59 मिनिटं होत आलेली आहेत। कशा प्रकारे अखेरच्या क्षणापर्यंत तडजोडी होत राहिल्या आणि काय चित्र आता या क्षणी दिसतंय? अमोल, निश्चितच सध्या आपण बीड नगरपालिकेच्या बाहेर उभा आहे आणि ह्या संपूर्ण प्रक्रियेला जी आहे ती आता या ठिकाणी ही संपूर्ण प्रक्रिया थांबलेली आहे। उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज जो आहे तो देखील दाखल केलेला आहे। निश्चितच सर्व महाराष्ट्राचं लक्ष हे बीड नगरपालिकेकडे लागलेलं आहे, कारण की या निवडणुकीमध्ये आता 2 राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी, भाजपा, शिवसंग्राम आणि शिंदेची शिवसेना हे तीनही पक्ष जे आहेत ते एकत्र आल्याचं पाहायला मिळत आहे। आणि त्यानंतर जर पाहिलं तर या संपूर्ण प्रक्रियेच्या दरम्यान योगेश क्षीरसागर यांचा भाजपा प्रवेश हा निश्चितच महत्त्वाचा मानला जातो आहे, कारण की अजित पवार गटाच्या माध्यमातून त्यांनी या ठिकाणी विधानसभा निवडणूक देखील लढवलेली होती आणि नंतर त्यानंतर आता ऐन नगरपालिका निवडणुकीमध्येच या ठिकाणी योगेश क्षीरसागरांचा या ठिकाणी भाजपा प्रवेश झाला आणि त्यानंतर संपूर्ण बीडचं राजकीय वातावरण जे आहे ते निश्चितच ढवळून निघालेलं आहे। आणि आता अशातच या ठिकाणी 2 राष्ट्रवादी, त्यानंतर भाजपा, शिवसंग्राम आणि शिंदे अशा आणि काँग्रेस या जे प्रमुख पक्ष आहेत त्यांच्या माध्यमातून ही निवडणूक होणार आहे। एमआयएमच्या माध्यमातून देखील या ठिकाणी उमेदवार देण्यात आलेला आहे, नगराध्यक्ष पदासाठी देखील उमेदवार देण्यात आलेला आहे। त्यामुळे निश्चितच बीड नगरपालिकेमध्ये लक्ष लागलेलं आहे आणि बीड जिल्ह्यामधील एकूण 6 नगरपालिका आहेत, त्या 6 नगरपालिकेसाठी मतदान प्रक्रिया जी आहे ती पार पडणार आहे। मात्र आपण तत्पूर्वी जर पाहिलं तर बीड नगरपालिका, गेवराई, धारूर, माजलगाव, परळी आणि अंबाजोगाई या 6ही नगरपालिकेसाठी ही संपूर्ण प्रक्रिया जी आहे ती पार पडणार आहे। आपापले पक्षाने उमेदवार जे आहेत ते देखील या ठिकाणी जाहीर केलेले आहेत आणि आता खऱ्या अर्थानं आता ही निवडणूक जी आहे ती आता चुरशीची बनणार। ही निवडणूक जी आहे ती कार्यकर्त्यांची आहे, मात्र सर्व दिग्गज नेत्यांच्या प्रतिष्ठा ज्या आहेत त्या या निवडणुकीमध्ये पणाला लागलेल्या आहेत आणि निश्चितच क्षीरसागर विरुद्ध क्षीरसागर देखील सामना या निवडणुकीमध्ये प्रामुख्याने पाहायला मिळणार आहे। अमोल, निश्चित धन्यवाद विकास या सविस्तर माहितीसाठी। यानंतर अमरावतीहून प्रणय आपल्याबरोबर आहे। प्रणय, अमरावतीमध्ये नेमकं काय चित्र आहे? आता अर्ज भरण्याची मुदत संपल्यानंतर कशा प्रकारचं चित्र दिसतंय जिल्ह्यात? मी सध्या अमोल अचलपूर नगरपालिकामध्ये आहे, कारण या ठिकाणी सर्वच पक्षाच्या उमेदवारांनी आपली उमेदवारी दाखल केलेली आहे आणि विशेष म्हणजे या ठिकाणी जी लढत होणार आहे ती चौरंगी लढत आपल्याला यावेळी पाहायला मिळणार आहे। या दृश्यामध्ये जर पाहिलं तर 3 वाजलेले आहे, जो गेट आहे तो बंद करण्यात आलेला आहे आणि जे आत उमेदवार आहेत त्यांनाच फक्त उमेदवारी दाखल करता येणार आहे आणि मुख्य प्रवेशद्वार आता बंद करण्यात आलेले आहे। आणि सर्वात इंटरेस्टिंग लढाई या अचलपूरच्या व्यतिरिक्त दर्यापूरमध्ये पाहायला मिळेल, कारण त्या ठिकाणी दोन्ही जावा हे एकमेकांच्या विरोधामध्ये उभे आहे। जे भार साखळे कुटुंब आहे त्या कुटुंबाच्या 2 सूनबाई या एकमेकांच्या विरोधात आपल्याला यावेळी पाहायला मिळणार आहे। अमोल, निश्चित धन्यवाद या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। you